नमस्कार मंडळी, तुमचं स्वागत आहे परत एकदा माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर चला आता नवीन ब्लॉगची सुरुवात करूया. तर आज आपण देऊया टूर ऑफ माधवबाग. तर चला, मी आज पूर्ण टूर देणार आहे माधवबागची. कुठे कुठे काय आहे सगळी माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळणार आहे. तर शेवटपर्यंत नक्की बघा हा व्हिडिओ. तर चला, हा आहे एंट्रन्स माधवबागचा पूर्ण, जिथे आपण शेवट केला होता मागच्या व्हिडिओचा. तिथपासून आतमध्ये हा एंट्रन्स आहे. निसर्गरम्य आहे, झाडं भरपूर आहेत, झाडं ग्रीनरी वगैरे तुम्हाला सगळं भेटेल. म्हणूनच इथे एक आयुर्वेदिक जे पंचकर्म असतं ज्याने माणसाला समाधान, मानसिक शारीरिक समाधान भेटतं. तर त्यामुळे झाडांचा खूप मोठा रोल आहे त्यामध्ये. सगळीकडे ग्रीनरी आहे. त्याचा ग्रीनरी पाहिजे. हॉस्पिटल आहे, तर चला आपण हॉस्पिटलकडे जाऊया. हा सगळा जो परिसर आहे ना तो हॉस्पिटलचा आहे. यांचं पंचकर्म पॅथॉलॉजी जे आहे ते सगळं हा परिसर आहे. तर इथे सगळं हॉस्पिटल आहे जिथे योगासन, पंचकर्म आसन ह्या सगळ्या गोष्टी केल्या जातात. तर चला बघूया आपण. गाडी पण आहे तुम्हाला, जे पेशंट्स असतात ना त्यांना ही गाडी प्रोव्हाइड केली जाते. त्याच्यातून पेशंट तुमचं हॉस्पिटलपर्यंत येऊ शकतो. माझी बहीण आहे. तर ही माधवबागमध्ये आलेली आहे पंचकर्म करण्यासाठी. तर
आता आपण हिच्या तोंडून ऐकू की पंचकर्माचे काय काय फायदे हिला झाले, किती दिवस झाले सांग तू. किती दिवस झाले तुला येऊन? मला 4 दिवस झाले इथे येऊन. हां 4 दिवसाचा अनुभव मला खूप छान आहे. हां पहिल्या दिवशी मला थोडी भीती होती, हां. जमेल नाही जमेल, कसं असेल काही, पण छान वाटलं. दुसऱ्या दिवशी थोडंसं पहिल्या दिवशीच पहिलं कर्म झालं. 3 कर्म करते मी, हां. स्नेहन, स्वेदन आणि बसते. हां तर स्नेहनने पूर्ण मसाज वगैरे करतात बॉडीची, हां छान वाटतं हां. एकदम फ्रेश. आणि स्वेदनमध्ये वाफ देतात पूर्ण शरीराला, आणि बसतेमध्ये औषध सोडून आपल्या पोटाची पूर्ण स्वच्छता केली जाते. विकार घालवले जातात. पोटाचे जसं आपण इनिमा देतो ना तसं. हा, तर त्या इनिमा जसं देतो त्यासारखंच तिथून औषध देऊन ते पोटाची सगळी जी घाण असते ती टॉयलेटद्वारे जाते आपली सगळी ती घाण. मलमूत्राद्वारे निघून जाते. पहिली मला त्याची खूप भीती होती. मला वाटायचं कसं असेल, असं कुठे आपल्याला जमणारच नाही. पण खूप छान अनुभव होता. काहीच त्रास नाही, आपल्याला कळत पण नाही की आपण त्यांनी काही औषध वगैरे दिले असं एकदम. आणि आता एवढं रिलॅक्स वाटतंय 4 दिवसामध्ये, असं फ्रेश वाटतंय. मी पहिल्यांदा एवढं बोलते त्याच्यावर कळालंच असं होतं मला. खूपच छान. आणि जेवणाचं खूप पहिला वाटलेलं आम्हाला जेवण खूपच कमी आहे किंवा खूपच कमी तेलकट आहे, कमी म्हणजे एकदमच हे आवडलंच नव्हतं मग थोडक्यात. पण आता खूप आवडते. आता मी पूर्ण जेवण संपवतो. पौष्टिक जेवण, पौष्टिक सात्विक जेवण. काय देतात पेशंटला जेवायला ते बरेच धान्याची भाजी म्हणून भाकरी असते, चपाती पोळी टाईप, आणि भाज्या असतात वेगवेगळ्या, पालेभाज्या असतात, जास्त प्रमाणात मूग असतात, आणि सॅलड खूप असतं. किती पण गाजर खूप असतं, म्हणजे किती पण खाऊ शकतो. म्हणजे पेशंटला हे जेवण दिलं जातं दररोज. जरी चपाती छोटी असली ना तरी बाकी भाज्या भरपूर असतात, किती पण खाऊ शकतात. आणि पोट भरतं मग आपलं. आता आम्हाला आवडायला लागलं. आता खूप छान वाटते, मोठं वाटते. आणि पथ्य काय काय खायचं काय खायचं नाही दररोज जेवणात? तेच चहा, ते आम्हाला चहा वगैरे काही देत नाही. वेगवेगळे प्रकारचे वेगळे ज्यूस असतात, असे ते देतात आम्हाला. लिंबू सरबत लिंबू सरबत देतात. वेगवेगळ्या प्रकारचे ज्यूस दररोज असतात. सकाळी पण वेगळ्या प्रकारचा काढा प्यायला असतो. सकाळी वॉक चालायला, वॉकिंग करायला पहाटे 4 वाजता. त्यानंतर योगा वगैरे असतो. चांगलं आहे. तर हिच्या 4 दिवसाचा अनुभव चांगला आहे. आता अजून आहे आपण 3 दिवस, तर मी माझ्या ताईचा अनुभव मी शेअर करेन नक्कीच तुमच्या बरोबर. तर आता ही 4 दिवसाचा अनुभव आणि आज ती जे करून आली पंचकर्म, तर त्याचा अनुभव मी तुमच्याशी शेअर केला. तर बघू आता अजून 3 दिवस आहे. 7 दिवसाचं तिचं पंचकर्माचं हे आहे, कोर्स आहे. तर आपण माधवबाग खोपोलीमध्ये सध्या आहोत. तर पाहू आता तिला 7व्या दिवसापर्यंत काय काय अनुभव येतात, काय काय पंचकर्म तिला चांगले वाटत आहेत. आतापर्यंतचा अनुभव तर चांगला आहे, ॲटमॉस्फिअर पण चांगलं आहे. चालेल, मी शेअर करेन तुमच्याबरोबर नक्की तिच्यासोबत. तर चालेल, तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. मन तू पण एकदा लाईक करा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.